झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षावर केलेल्या आरोपांचा सुषमा अंधारेंनी समाचार घेतलाय। अशोक खरात प्रकरणामध्ये आपल्याला बळीचा बकरा बनवला जातोय असा आरोप दीपक केसरकरांनी केलेला आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत दीपक केसरकरांनी खरात प्रकरणामध्ये झालेल्या आरोपांमागे शिवसेना ठाकरे पक्ष असल्याचा आरोप केला। शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यात दंगली घडवण्याचा डाव होता असा आरोपही त्यांनी केला होता। गुवाहाटी प्रकरणात आपण एकनाथ शिंदेंची बाजू भक्कमपणे मांडली, त्याचा बदला घेण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न आहे असा देखील आरोप केसरकरांनी टू द पॉइंट या कार्यक्रमातून केलेला। त्यावर बालिश आरोप सोडा, पळ काढू नका असं आव्हान सुषमा अंधारेंनी दिलं। मी एकमेव आहे का की जो तिथं जातो इथं कुठेतरी व्हिक्टिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे। मी जो रोल आसाममधून केला की शिवसेनेला म्हणजे उबाठाला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या होत्या, लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा होता, कारण त्यांना खरी बाजू जी एकनाथ शिंदे साहेबांची आहे ती माहिती नव्हती। ही माहिती मी लोकांसमोर नेल्यानंतर आपोआप ते सर्व प्रकरण शांत झालं आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। तो राग अर्थात संजय राऊतांच्या मनामध्ये असेल किंवा त्यांच्या महिला। मी केसरकरांना एकदा बोलायची संधी देते, कारण केसरकर काल एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले की माझ्या विरोधात कटकारस्थान होतं, महाराष्ट्रात कुठेतरी दंगल उसळवायची होती। केसरकर असल्या बालिश गप्पा सोडा, असले बालिश आरोप करणं सोडा। माझं तर उलट आवाहन आहे, केसरकरांनी आणि मी समोरासमोर चर्चेला बसावं, केसरकरांनी कुठलेही आरोप करावे आणि त्याचे उत्तर द्यायला मी तयार आहे। मात्र तुम्ही पळ काढू शकत नाही या सगळ्या परिस्थितीपासून, त्यांनी बोललं पाहिजे।